Good evening, class. In last lecture, we discussed about what is unit. What is unit and what kind of units are there and how the units are discovered. I hope you are now well known about and aware about what kind of units are and why we use such kind of units in our daily practice life. Okay, how many kinds of units are there? Basically there are 7 units, correct, and 2 more units which are named as supplementary units, correct. Supplementary units होते 2 आणि बेसिक 7 आहे. नंतर डिस्कवर झालेत ना ते 1971 मध्ये एक कविटीचं नाव होतं. ठीक आहे, मी सांगत नाही काय, मी नोट्स देण्याचा ट्राय करेन तुम्हाला. ठीक आहे, पूर्ण डिटेल्स जितकं मला पॉसिबल होईल नोट्स देईन तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये. आजचं लेक्चर आहे ते 1.2, कालचं जे होतं 1.1. 1 कसा 1 फर्स्ट युनिट आणि त्याचा हा पहिला चॅप्टर. 1 फर्स्ट युनिट त्याचं दुसरं लेक्चर, असं मी टायटल देईन जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नको. क्लिअर युनिट्स बद्दल मी काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले होते, एखादे सुद्धा मला रिप्लाय दिलेले नाहीये. ठीक आहे, याचा तुम्हाला आता फरक नाही पडणार. 3-4 लेक्चर उद्या तेव्हा कळेल तुम्हाला कसं कळेल, काय कळेल ते नंतर कळेल. प्रिव्हियस बॅचला विचारू शकता काय म्हणायचंय मला. इज्जतीत विचारतोय आणि शांततेत विचारतोय सर्वांना. मला या क्वेश्चनचे आन्सर पाठवा. ऑफलाईन मध्ये नाही तुम्ही म्हणून ते तरी बरं म्हणा. तुमचं एक थोडंसं एक पॉझिटिव्ह साईड समजा. तुम्ही प्रेझेंट नाहीये क्लासमध्ये. बेसिक क्वेश्चन्स मी विचारले तुम्हाला, अजून आन्सर आलेलं नाही मला. मी रेजिस्टरचं विचारलं होतं. 7th फंडामेंटल क्वांटिटी कोणती ते एकाला सांगितलं. टाइम होती ती 7th फंडामेंटल क्वांटिटी. 3री 4थीच आहे. सिक्वेन्स मध्ये फरक नाही पडत. सिक्वेन्स कसा आहे या तुम्हाला माहित पाहिजे. या 7 बेसिक आहेत. ठीक आहे, रेजिस्टरचा सिम्बॉल मी चुकीचं बोललो तर मागच्या लेक्चर मध्ये थोडं फार मिस्टेक होती. रेजिस्टर घेईल मी डीप मध्ये घेईल असं काही नाही. रेजिस्टरचा मी सिम्बॉल विचारला होता. रेजिस्टरचा काय विचारला होता? सिम्बॉल. आणि युनिट जे म्हटलं होतं ते रेजिस्टरचं युनिट सांगा म्हटलं होतं. तिथं माझी चूक झाली. रेजिस्टन्सचं युनिट असतं. रेजिस्टन्स युनिट हे बेसिक का सांगते, कारण की माझी मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी अशा छोट्याने खूप सारा सिलेबस, खूप असा तुमचा फिजिक्सचा पार्ट हा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल या ब्रांच मधून बनलेला आहे. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी माहिती. रेजिस्टन्सचा युनिट असतो रेजिस्टर. आणि रेजिस्टन्स मध्ये फरक काय, तर रेजिस्टरची प्रॉपर्टी आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स ही काय आहे? रेजिस्टन्सची रेजिस्टन्स ही प्रॉपर्टी आहे कोणाची? रेजिस्टरची. काय असतं रे रेजिस्टरचं काम? काय असतं? सोचो. रेजिस्टरचं काम काय असतं? तर अपोज करणं. कोणाला? मला, तुम्हाला. कोणाला? करंटला. कोणाला? करंटला. करंटची डेफिनेशन काय रे? करंट कशाला म्हणतो आपण? येणार आहे त्याच्यावरती, तोपर्यंत तुम्ही विचार करा. विचार करण्यासाठी तुमच्याकडे पॉज बटन आहे, ते दाबा आणि विचार करा. जितका वेळ घ्यायचा तितका वेळ घ्या. सरावचा नेट संपवून नाही है ना, लवकर सांगा, लवकर विचार करा. ठीक आहे, करंटची डेफिनेशन काय असते? डेफिनेशन म्हणण्यापेक्षा तुम्ही काही म्हणू शकता. करंट काय असतो एक प्रकारचा, बरोबर ना? 10वी पास केली ना सर्वांनी. रेजिस्टरचा सिम्बॉल असतो रेजिस्टन्स. तर मी युनिट विचारलं होतं. आणखी ते विचारलं होतं का ना? विचारलं असेल ते पण सांगायचं तुम्हाला, बरोबर. सिम्बॉल पण विचारला रेजिस्टरचा. चल, आज आपण डिस्कस करणार आहे मेजरमेंट वरती. जास्त मोठे लेक्चर न घेता मी पटकन सांगून देईल मेजरमेंट काय असतं. युनिट्स हे समजलं. 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, 2 सप्लिमेंटरी, बरोबर. आता मेजरमेंट जर ते युनिट डिफाईन केलंय तर काहीतरी मोजायला हवं ना. मग तर मोजता येणाऱ्या क्वांटिटी त्यांना आपण मेजर करू. ठीक आहे, ज्या मोजताच येत नाही त्यांना मेजर करण्यात काही अर्थ आहे का? नाही ना, मोजताच येत नाही. साधी गोष्ट ना, कॉमन सेंस है, सेंस वाली बात है ना ये. तो अगर मेजर नहीं करता है तो मेजरमेंट क्या करोगे? देखो, मेजरमेंट के ऊपर बहुत सारे क्वेश्चंस आते हैं और आएंगे. सीईटी में भी, नीट में भी, जेडब्ल्यू मध्ये सुद्धा. भले जेडब्ल्यू आपण
तितका डीप मध्ये घेत नाही, बट मॅथमॅटिक्स आपण ऍड केला, त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच इंजिनिअरिंगला जाण्यासाठी होईल. पीसीएम ग्रुपला जेडब्ल्यू ची आपण तेवढी तयारी करून घेतो. ठीक आहे, पीसीएम ग्रुपची मात्र तयारी करून घेतो. सीईटी मध्ये येतं ना पीसीएम, बरोबर. जेडब्ल्यू मध्ये काय करायचं, पीसीएम मध्ये राहतो, बट थोडंसं डीप मध्ये जावं लागतं. डीप मध्ये खूपच डीप. तुम्हाला बसवी शिकवतो तिथं शिकवतोच आम्ही. इच्छा म्हणजे मनाची शक्ती, ठीक आहे, तुमची त्यावेळेस होईल. हेच तर करा आधी, ते पण करा साईड बाय साईड. तुम्हाला इच्छा असेल जेडब्ल्यू जाण्याची तर ते पण गायडन्स करू, ते पण शिकू, नो प्रॉब्लेम. तिथे करा आधी, इथे तर लक्ष द्या. जे गोष्टी विचारते जास्त पाठवल्या नाही अजून तुम्ही. मेजरमेंट काही अडचण नाही, नका पाठवू, कळेलच लवकर. मेजरमेंट बघा, मेजरमेंट बद्दल जर कधी डिस्कस करायचं झालं, नोट्स लिहित चला. ज्या ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतात, लहान मुलं आकार तुम्ही आता 10वी पास आउट झाले ना, सांगा वाटतं काय छोट्या छोट्या गोष्टी लिहित चला रे बाळांनो, नोट्स काढत जा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतात त्या लिहितात. सात रेजिस्टन्स ही प्रॉपर्टी रेजिस्टरची आणि तुमच्या लँग्वेज मध्ये लिहित चला. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला नको का समजायला, तुम्हाला पण नाही ना काहीतरी, तुम्हाला जाणीव नको का तुमची स्वतःची, बरोबर. मेजरमेंट, आता मेजरमेंट त्याच क्वांटिटीचं करा. मेजरमेंट फिजिकल क्वांटिटीचं होतं, ठीक आहे. मेजरमेंट हे फिजिकल क्वांटिटीचं होतं. ज्या गोष्टी मेजर करता येत नाही, ठीक आहे, ज्या गोष्टी मेजर करता येत नाही त्या फिजिकल क्वांटिटीज नाही. ज्या गोष्टी फक्त आणि फक्त मेजर करता येतातच त्यांनाच फिजिकल क्वांटिटी मध्ये घेतात. मग फिजिकल क्वांटिटीज पासून अजून काहीतरी बनलं तर ती डिराइव्ह क्वांटिटी. तर ती कोणती क्वांटिटी, डिराइव्ह. कसं बघू आपण, ठीक आहे. आज आपण याच्यामध्ये डिराइव्ह क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ह क्वांटिटी असे दोन भाग असतात, ठीक आहे. मी याच्यामध्ये वाटतं तर लिहून घेतो आपण. याच्यामध्ये डिराइव्ह म्हणजे काय रे, तयार झालेले, ठीक आहे. डिराइव्ह म्हणजे काय रे, डेरिव्हेशन सारखं डिराइव्ह केलं आपण. डिराइव्ह क्वांटिटी, कोणती क्वांटिटी, कशी क्वांटिटी डिराइव्ह केली. आणि कोणापासून डिराइव्ह झालेली असणार तर फिजिकल क्वांटिटीज होतो. कोणापासून डिराइव्ह झालेली असणार, फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला काय सांगितलं ते, नंबर आणि त्याचं युनिट. समजा 1 किलोग्राम, इथे 1 झाला नंबर आणि किलोग्राम काय झालं रे, युनिट. त्या प्रकारे, ठीक आहे, फिजिकल क्वांटिटी. आणि मी काय मोजला ते 1 किलोग्राम म्हणजे काय मोजलं रे, फिजिकल क्वांटिटी. अरे हो बाबा, कोणती फिजिकल क्वांटिटी, केजी कशाचं आहे, कशाचं युनिट आहे, कोणत्या फिजिकल क्वांटिटीचं, तर मास. केजी कोणत्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे, तर मास. म्हणजे मास काय झाली, फिजिकल क्वांटिटी, ठीक आहे. पण हे मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, ठीक आहे, अमाउंट ऑफ सबस्टन्स, ह्या ज्या काही गोष्टी होत्या, ठीक आहे, हे लिहून घेतलं, ठीक आहे. मी नोट्स देईल वाटतं तुम्हाला. डिराइव्ह क्वांटिटी काय असते, डिराइव्ह क्वांटिटी इज अ क्वांटिटी विच इज डिराइव्ड और मेड अप ऑफ कोणतं, फिजिकल क्वांटिटी. एक्झाम्पल, जे काय मी आता घेईन ना ते सगळे डिराइव्ह क्वांटिटी. आज जे काय मी घेणार आहे फॉर्म्युले ते सगळे काय असतील, डिराइव्ह क्वांटिटी. क्लिअर. काही डाऊट असेल तर विचारत चला, डाऊट नका ठेवू. एकदा ठेवला तर तो तसाच आहे. लवकर क्लिअर करा म्हणजे सुचत जाईल पुढच्या गोष्टी. पाऊस पडतोय बाहेर छानपैकी. रात के बजे अभी पता है, रात के बजे अभी 2 AM सर्किल बिल्कुल है. सही बजे है भाई, कितने बजे है 2. हमको क्या करना है, हमको तो सिर्फ पढ़ना है, ठीक है. पढ़ो, डिराइव्ह क्वांटिटी. बघा, समजा मी बोललो तुम्हाला मीटर, ठीक आहे, लेंथ. आता मी पहिले ते सांगून देईन तुम्हाला. मेजरमेंट करत असताना एक छोटस जी काही कमिटी होती त्यांनी काय केलं, आपल्या सोयीसाठी, ठीक आहे, आपल्या सोयीसाठी मेजरमेंट करताना एक स्टँडर्ड स्ट्रक्चर दिलं. मेजरमेंट काय असते तर पॉवर असते, एक लक्षात घ्या. युनिटची जी काय पॉवर असते ना, पॉवर ते आता कसं काय असतं मी आता ते सांगत. तुम्हाला ज्यावेळेस शिकवेल ना, सुरू होईल ना, त्यावेळेस कळून जाईल तुम्हाला काय म्हणते मेजर. कमिटीने काय केलं की हे जे काय लेंथ, ठीक आहे, लेंथ मी लिहून घेतो त्या, ठीक आहे. लेंथ, मास, टाइम. का टाइम सोडलं बरं, खूप इम्पॉर्टंट आहे टाइम. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, काय होतं, करंट. करंटला कोणी आय पण म्हणतात ना रे, तो पण त्याचा सिम्बॉल लिहू शकतो, ए म्हणतो आपण. आय पण जसं ऑप्शन मध्ये असेल त्याच्यावरून ठरवा ए घ्यायचा का आय घ्यायचा. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी. इंटेन्सिटी म्हणजे काय रे, तीव्रता.
ल्युमिनस हे काय प्रकाशाची तीव्रता, ल्युमिनसची लाईट असतात ना त्याच्यावरच ते नाव आले. फिलिप्स, ल्युमिनस, हॅवेल्स ना ल्युमिनसची लाईट असते. कधी गेला असेल मार्केटमध्ये लाईट द्या म्हणा ल्युमिनसचं देतात का बघा ते माणसं. सर पैसे देता का? मीच देऊ का पैसे पण? हा ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स केमिस्ट्री मध्ये भेटेल मोल कन्सेप्ट शिकायला. ठीक आहे. हे काय झालं सगळ्या फिजिकल क्वांटिटी काय झालं सगळ्या फिजिकल ह्या सर्वांसाठी त्यांनी काय केलं मेजरमेंट करताना प्रत्येक लेंथ म्हणजे पूर्ण शब्द लिहायचं काम करणार का नाही. सिम्बॉल लिहू सर आपण सिम्बॉल तर आहेच युनिटी पण आहे बट मेजरमेंट करताना थोडंसं काय केलं त्यांनी त्यांचे फर्स्ट लेटर घेतले. मेजरमेंट करताना काय घेतलं त्यांचे फर्स्ट लेटर कॅपिटल मध्ये. ठीक आहे. लेंथचा एल घेतला, मासचा एम घेतला, टाइमचं काय घेऊ रे टाइमचं टी घ्या, टेम्परेचरचं काय घेऊ एक ते केल्विन येईल किंवा सेल्सिअस येईल. सर आम्ही ज्या पुस्तकात आम्ही पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये टेम्परेचरचं तर केल्विन लिहिलं तर तुम्ही सेल्सिअस बोलले. केल्विन सुद्धा असू शकतं ऑप्शन मध्ये किंवा सेल्सिअस सुद्धा. ठीक आहे. चला करंटला आय पण असू शकतो ऑप्शन मध्ये किंवा ए सुद्धा असू शकतो. ठीक आहे. कोणतं घ्यायचं ऑप्शन नुसार. आपण कोणतं वापरणार के वापरू आणि के वापरू. ठीक आहे. आपण कोणतं वापरणार जोपर्यंत ऑप्शन येत नाही आपल्याला तशी तोपर्यंत के आणि ए वापरू. ल्युमिनस इंटेन्सिटी काय घेत असते तिथं कॅन्डेला कॅन्डेलाचं काय घेऊ सी. बरं असं होतं कन्फ्युजन इथे पण सी इथे पण सी म्हणून अशा ठिकाणी ज्या ल्युमिनस इंटेन्सिटी पण येईल ऑप्शन मध्ये आणि टेम्परेचर पण येईल तर ते काय करतील टेम्परेचरला के म्हणतील आणि इंटेन्सिटीला ल्युमिनस इंटेन्सिटीला सी म्हणतील. तेवढे ते हुशार आहे. ठीक आहे. मोलला एमओएलच म्हणतील. कॅपिटल एम घेतला असेल तर मास नसतं चला बरोबर ना. क्लिअर इथपर्यंत त्या सगळ्या गोष्टी लक्षात राहील. लेंथचा एल मासचा एम टाइमसाठी सगळे कॅपिटल टेम्परेचरचा डिपेंड ऑन सिच्युएशन डिपेंड ऑन ऑप्शन्स गिवन इन द एक्झाम के किंवा सी करंट आय किंवा ए ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेलाचा सी अमाउंट ऑफ सबस्टन्स स्मोक. लक्षात ठेवण्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. रोज अभ्यास करत जा रेग्युलर अभ्यास करत जा जास्त लोड येणार नाही. आज सुरुवात केली तर तुम्हाला वाटेल काहीतरी करताय त्याच्याबद्दल बाकीचे करू बघू त्यांच्यासोबत नका जाऊ. ती मेंढीवर आहे. ठीक आहे. मेंढीवर म्हणून थोडंसं बाहेर या खूप मोठं आयुष्य दिसेल एक डायरेक्शन दिसेल तुम्हाला. ठीक आहे. मी ठेवू लिहिलंय सर्व नसेल लिहिलं पॉज करून लिहून घेतलं नोट्स बनवत जा आणि सगळं लेक्चर बघून झाल्यावर जी काय नोट्स बनेल त्याचे फोटो पाठवा. अर्धवट कशाला फोटो पाठवतात. ठीक आहे. पाचशे कशाला काम करतात पूर्ण नोट्सचे पाठवा ना फोटो. समजलं. तर मग बघा सगळ्यात पहिले आपल्याला मीटर लेंथचं युनिट काय रे लेंथचं युनिट आहे मीटर. आता हा एम स्मॉल आहे. ठीक आहे. एम स्मॉल आहे लेंथचं युनिट मीटर. मग ह्यांनी म्हटलं असतं टेल अस व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ लेंथ. क्वेश्चन कसा आला असता व्हॉट इज मेजरमेंट ऑफ लेंथ. काय विचारले मेजरमेंट. ठीक आहे. ह्याच मेजरमेंटला आणखी एक शब्द येत असतो डायमेन्शन. काय शब्द येत असतो युनिट्स अँड डायमेन्शन. हा पण चॅप्टरचं नाव असतं युनिट्स अँड डायमेन्शन. ठीक आहे. मेजरमेंटला काय विचारतो व्हॉट इज डायमेन्शन. मोस्टली जो वर्ड यूज केला जातो तो असतो डायमेन्शन. व्हॉट इज डायमेन्शन ऑफ लेंथ. मग तुम्ही काय सांगणार कसं सांगणार सर शिकवा तर नंतर सांगू. बघा बेसिकली एक लक्षात घ्या कोणतंही डायमेन्शन किंवा मेजरमेंट काढत असताना स्टँडर्ड फॉर्मॅट काय सांगतो ऍटलीस्ट त्याच्यामध्ये मासचा एम. ठीक आहे. मासचा एम लेंथचा एल टाइमचा टी ह्या तीन गोष्टी असणं गरजेचं आहे. मासचा एम लेंथचा एल टीचा टी हे असणं गरजेचं आहे. आणि हे काय आहे तर फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे 7 फंडामेंटल क्वांटिटीज पैकी ऍटलीस्ट 3 फंडामेंटल क्वांटिटी तुम्हाला रिप्रेझेंट करता आल्या पाहिजे. ह्याच क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला काय करायचंय डायमेन्शन काढायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही डायमेन्शन काढता त्यावेळेस त्याला कपडे घालता म्हणजे ब्रॅकेट घेता. म्हणजे काय करा ब्रॅकेट घेता. ठीक आहे.
आता याच्या पॉवर मध्ये किती असतं, समजा m ची पॉवर x आहे, l ची पॉवर y, t ची पॉवर z असेल. इनडायरेक्टली काय m ची पॉवर येईल नंबर काहीतरी न्यूमरिक व्हॅल्यू 1 2 3 काहीतरी -1 -2 काहीतरी येईल. तिची पॉवर झाली, तिची पॉवर झाली, ते झालं त्याचं मेजरमेंट. लक्षात आलं, ते झालं त्याचं काय मेजरमेंट. म्हणून मी आता बोललो होतो थोड्या वेळी काय मेजरमेंट किंवा डायमेन्शन काय तर पॉवर एक फंडामेंटल क्वांटिटीजची. डायमेन्शन किंवा मेजरमेंट काय, डायमेन्शन किंवा मेजरमेंट काय फिजिकल क्वांटिटीजची, फिजिकल क्वांटिटीजची काय पॉवर, फिजिकल क्वांटिटीजची काय रे पॉवर आहे ना. पॉवर बघा ती पॉवर कशी भेटणार. एक ते समजलं m/L/T इतकं तर मिनिमम यायला सर मग फंडामेंटल क्वांटिटी तसं असेल तुम्ही तीनच का लिहा, तीनच लिहिल्या कारण ती बेसिक रिक्वायरमेंट आहे. जर करंट आलं तुम्ही ए घ्या, जर टेम्परेचर आलं तुम्ही के घ्या, ठीक आहे, इनटू मध्ये सगळ्या गोष्टी घे. रिव्हर्स इंटेन्सिटी आलं तर सी घ्या, अमाउंट ऑफ सबस्टन्स आलं तर मोल घ्या. प्रत्येक तुम्ही 7 लिहिणार का 1 2 3 4 5 6 7 प्रत्येक 7 लिहिणार का एवढी मोठी क्वांटिटी बनत पण नाही, ठीक आहे. या 7 पैकी कोणत्या तरी काहीतरी बट मिनिमम कंडिशन काय ह्या 3 असायला हवे. मग बाकीचं तुम्ही हे येत असेल तर लिहून ठेवा मिनिमम 3 मॅक्सिमम 7. क्लिअर आहे. बघा आता कसं होईल, कोणकोणत्या गोष्टी बेसिक यायला हव्या डायमेन्शन काढताना, मेजरमेंट करताना. मास चा m, लेंथ चा l, टाइम चा t, ह्या 3 यायलाच हव्या, ह्या 3 यायलाच हव्या. चला फर्स्ट एक्झाम्पल बघा. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये समजा मी म्हणलं लेंथ मीटर, लेंथ चे युनिट काय मीटर. व्हॉट इज मेजरमेंट ऑर डायमेन्शन ऑफ लेंथ, ठीक आहे. लेंथ आता मेजरमेंट काढताना तुम्हाला माहित पाहिजे त्याचा फॉर्म्युला किंवा युनिट. युनिट वरतून पण बरेच शिक्षक लोक शिकवतात डायमेन्शन कसं काढायचं, युनिट वरतून सुद्धा शिकवतात. मी फॉर्म्युल्यावरून शिकवतो. फॉर्म्युला आपला फ्युचर मध्ये खूप लागणार आहे. थ्रूआउट फिजिक्स, थ्रूआउट from this day to the last day you have to remember all the physics formula, so that if a question gets asked in exam on measurement, find out the measurement of this, then in your mind at least you have formula of that quantity. Okay, at least तो formula काय असेल तुमच्या डोक्यामध्ये, फॉर्म्युल्यावरून पण युनिट बनतं. कोणती मेथड वापरा नो प्रॉब्लेम, फॉर्म्युला नुसार जा, कारण की पाठ पण होतील फॉर्म्युले आणि पुढे कामी पण येणार. रोटेशनल मोशन, थर्मोडायनामिक्स, कायनेटिक थेरी इथे वापरता येतात फॉर्म्युला, ठीक आहे. लेंथ, लेंथचं युनिट मीटर, लेंथचं युनिट काय रे मीटर, ठीक आहे. पण मीटरला काय म्हणू मग आपण, मीटर कशामध्ये कशाचं युनिट आहे मीटर, लेंथ, ठीक आहे. मीटर कशाचं युनिट आहे लेंथ. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीचा मी आता जर कधी फंडामेंटल क्वांटिटीचं जर कधी डायमेन्शन काढतो, ठीक आहे. डायमेन्शन DIM, डायमेन्शन ऑफ काय रे, डायमेन्शन ऑफ काय लेंथ, डायमेन्शन ऑफ काय लेंथ. बेसिक काय म्हणणे आपलं m असला पाहिजे, l असला पाहिजे, t असला पाहिजे आणि हे त्याचे कपडे, ठीक आहे. m असला पाहिजे, l असला पाहिजे, t असला पाहिजे. आपण बोलायचं काढलं डायमेन्शन ऑफ लेंथ. लेंथ मध्ये मास आलं का युनिट मध्ये, मास नावाची क्वांटिटी आली का इथे, लेंथचा युनिट काय मीटर, ठीक आहे. आता फॉर्म्युला तर काय नाही ना, तुम्ही तर म्हणले सर आता फॉर्म्युला वरून डिसाइड करायचं, तुम्ही युनिट वरून चालले परत युनिट वरून घ्या. लेंथचा काय फॉर्म्युला मोजता, लेंथचा एकच फॉर्म्युला मोजा. मोजा कशात मोजा मीटर मध्ये ना, SI सिस्टीम इंटरनॅशनल. कोणती मेथड वापरतो आपण SI, कोणती वापरतो SI, ठीक आहे. SI मध्ये काय काय येतात मीटर, किलोग्राम सांगितलं नाही का मी काय. SI मध्ये काय काय येते मीटर. लेंथ साठी काय बघा, पहिले ते मास साठी SI मध्ये मास साठी काय किलोग्राम, ठीक आहे. लेंथ साठी काय मास साठी किलोग्राम, लेंथ साठी काय मीटर आणि टाइम साठी तो ऑब्वियसली सेकंड देतात, ठीक आहे. टाइम साठी काय तर सेकंड. आणि हे कुठे वापरलं जातं SI प्रणालीमध्ये, SI सिस्टीम मध्ये, सिस्टीम इंटरनॅशनल मध्ये, ठीक आहे. SI चा लॉ फॉर्म सिस्टीम इंटरनॅशनल. क्लियर. मास, लेंथ, टाइम त्यांचे एक वर्ड लिहून घेतला आणि ब्रॅकेट मध्ये लिहिलं. हे स्ट्रक्चर आहे डायमेन्शन काढण्याचं. ऑप्शन मध्ये पण तुम्हाला ब्रॅकेट मध्येच असणार. मग मास आहे का लेंथ मध्ये, मास आहे का लेंथ मध्ये नाही, म्हणून त्याची पॉवर 0.
टाइम आहे का लेंथ मोजत असताना? नाही. सध्या इथे 0. लेंथचं मीटर आहे. मीटर काय एक प्रकारचा लेंथ असेल ना, लेंथच युनिट आहे. किती आहे? पॉवर 1. इथं काय नाही म्हणजे काय? 1. काही नाही म्हणजे काय असतं पॉवर? माहिती नाही, बेसिक गोष्ट. म्हणजे मी लिहिलं x इज इक्वल टू y. ह्याच्यावरती काही नसतं म्हणजे काय असतं? 1 असतं. बरोबर? जसं की 2 + 3 = 5. इथं काही नसतं म्हणजे काय असतं? प्लस असतं. तिथे काही नसतं म्हणजे काय असतं? प्लस असतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी. ठीक आहे. काही नाही म्हणजे काय? ते 1. हा झाला त्याचा फॉर्मॅट. आपण फक्त l⁻1 लिहू शकलो असतो आणि त्याला ब्रॅकेट देऊ शकतो, पण त्याचा फॉर्मॅट कसा आहे? ऍटलीस्ट mlt च्या फॉर्म मध्ये तुम्हाला त्याचा आन्सर सांगावा लागेल. ठीक आहे. लेंथ बद्दल झालं. जर कधी मी म्हणलं एरियाचे युनिट किंवा एरियाचा फॉर्म्युलानुसार युनिट काय बनतं? मीटर स्क्वेअर. एरिया काढताना आपण कसं काढतो? कोणत्या पण गोष्टीचा एरिया कसा काढतो? मीटर स्क्वेअर. हे युनिट झालं. फॉर्म्युला काय असेल एरियाचा? लेंथ इंटू ब्रेथ. बेसिक. ठीक आहे. एखाद्या स्क्वेअर बॉडीचा एरिया ऑफ सर्कल वेगळा झाला, पण ऍटलीस्ट एरिया काढताना किती डायमेन्शन येतात? 2 डायमेन्शन. ही झाली एक्स डायमेन्शन, ही झाली एक समजतं ना? हॉरिझॉन्टल एक्स म्हणतात, व्हर्टिकलला वाय म्हणतात. ठीक आहे. ही आणि ही एकच डायरेक्शन एक्स, ही आणि ही काय झाली? वाय. म्हणजे किती डायमेन्शन आहे? 2 डायमेन्शन. याला जर त्याची लेंथ म्हटलं, एक त्याला बेस म्हणा आणि हाईट म्हणा. त्याला बेस म्हणा, त्याला हाईट म्हणा. ठीक आहे. म्हणजे इनडायरेक्टली किती लेंथ येऊ लागल्या? 2. बेस इंटू हाईट. सर बेस इंटू हाईट घ्यावं का? लेंथ इंटू ब्रेथ पेक्षा बेस इंटू हाईट. ठीक आहे. बेस कशामध्ये मोजणार? लेंथ मध्ये. आणि लेंथचे युनिट काय आहे? मीटर. हाईट कशामध्ये मोजणार? लेंथ मध्ये. आणि लेंथचे युनिट मीटर. म्हणजे मीटर इंटू मीटर काय झालं? इनडायरेक्टली मीटर इंटू मीटर काय झालं? मीटर स्क्वेअर. ठीक आहे. मीटरचं डायमेन्शन काय? लेंथ. मीटरचं डायमेन्शन हा. ठीक आहे. डायमेन्शन मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? mlt त्या वाल्या. ठीक आहे. डायमेन्शन म्हणजे की हे डोक्यामध्ये आलं पाहिजे. MLTICK मोड. ठीक आहे. मीटरचा स्क्वेअर म्हणजे मीटरच्या ऐवजी l लिहिलं आणि स्क्वेअरचा स्क्वेअर. मीटरचा स्क्वेअर तर l चा सुद्धा स्क्वेअर. मीटरचा स्क्वेअर तर l चा सुद्धा स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे इनडायरेक्टली आपण याला कसं म्हणू शकलो असतो? एरिया काय असतो? मीटर स्क्वेअर. म्हणून आपण काय घेतलं असतं? l चा स्क्वेअर. आणि हे त्याचे झाले डायमेन्शन. हे कंप्लीट झालं का? डायमेन्शन कंप्लीट आहे का? नाही, इनकम्प्लीट आहे. का बरं इनकम्प्लीट आहे? बेसिक रिक्वायरमेंट काय? त्याच्यामध्ये MLT असायला पाहिजे. m आहे का? नाही, 0. टाइम आला का? नाही, 0. l आला का? आला, पण आता पॉवर बदलली. किती झाली पॉवर? 2. ठीक आहे. स्क्वेअर. तसंच व्हॅल्यूचं सांगा बरं. तसंच व्हॅल्यू काय असतो? व्हॅल्यूची युनिट मीटर क्यूब. व्हॅल्यूचे युनिट काय असतं? मीटर क्यूब. जसं की एखादा क्यूब आहे किंवा एखादा कोन आहे किंवा एखादा काय आहे? एखादा कोन आहे. ठीक आहे. कोन. त्याच्यामध्ये हे काय झाला? हा काय झाला? ही रेडियस झाली. त्या रेडियसला काय म्हणतो आपण? बेस. त्या रेडियसला काय म्हणतो? बेस. आणि ही जी आडवी लाईन झाली ती काय झाली? ती काय झाली? त्याला आर डिस्टन्स म्हणतो आपण, किंवा त्याला आपण ब्रेथ म्हणतो. ठीक आहे. त्याला काय म्हणतो? ब्रेथ. एक टॅन्जेन्शियल लाईन म्हणतात, टॅन्जेन्शियल हाईट म्हणतात. ते न बोलता मी ब्रेथ म्हणून सांगितलं सध्या. आणि ही जी मधातली लाईन झाली इथून इथपर्यंत, ती काय झाली रे? या पॉइंट पासून सेंटर पॉइंट पासून ती झाली त्याची काय? हाईट. म्हणजे ते किती हे आले लेंथ? बेस पण एक प्रकारची हाईट आहे, जी लेंथ मध्ये मोजणार. ब्रेथ पण एक प्रकारची हाईट आहे, जी लेंथ मध्ये मोजणार. हाईट आहे जी लेंथ मध्ये मोजणार. म्हणजे ते L इंटू L म्हणजे किती येतात? मीटर क्यूब. मीटर इंटू मीटर क्यूब. म्हणजे इथे किती येणार आहे? तर L टू दी पॉवर 3. कम्प्लीट आहे का? नाही. मग काय करू? काय करता सर? बरोबर. M0 L3 T0. क्लिअर? हे झालं त्याचं परफेक्ट डायमेन्शन. कोणाचं? लाईनचं, एरियाचं, व्हॅल्यू. हे तर झालं बेसिक. क्लिअर इथपर्यंत? आता जे मी फॉर्म्युले सांगणार आहे इथून, ठीक आहे, ते मस्तपैकी पाठ करायची विसरलेच नाही पाहिजे. कारण की हे वारंवार लागणारे फॉर्म्युले आणि तुम्ही हे फॉर्म्युले
ऐकले पण असणार, ज्यांना माहित नाही त्यांनी इथून सुरुवात करा आणि हे फॉर्म्युले लक्षात ठेवता, कारण की प्रत्येक वेळेस त्याचा वापर होणार आहे. पटकन रिप्लाय देता आला पाहिजे. ऑफलाईन क्लास ज्या सुरू होईल क्लासमध्ये पटकन सांगता आलं पाहिजे विचारलं तर. काय फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटीचा, काय फॉर्म्युला आहे ऍक्सेलरेशनचा, फोर्सचा फॉर्म्युला काय, इम्पल्सचा फॉर्म्युला काय, पटापट सांग. वर्डचा फॉर्म्युला पटापट सांगता येईल. ठीक आहे, तिथे गडबड झाली पाहिजे अजिबात. तयारी ठेवा. ठीक आहे, बघा फर्स्ट फॉर्म्युला इम्पॉर्टंट, व्हेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट, डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असेल, डिस्टन्स व्हेलॉसिटी. ठीक आहे, व्हेलॉसिटीला स्पीड पण म्हणतात. ठीक आहे, व्हेलॉसिटीला काय बोलतात, स्पीड. मी आधी स्पीड घेऊन सांगू का, जे तुम्ही खूप वेळेस ऐकलं असणार. हा, स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम. येताना माहिती नाही गोष्टी, डिस्टन्स अपॉन टाइम. दहावी करून आला सायन्स, कधी ना कधी आला असणार, असं नका करू. डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे, समजलं. त्यांनी त्याला स्पीडचं डायमेन्शन विचारत नाही, हे माहित असायला विचारते तर वेगळंच, पण ही बेसिक असतं, ही उजळणी आहे, इथूनच सुरुवात करायचं. स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम. मग मी डिस्टन्सचा विचार असता तर डिस्टन्सचा फॉर्म्युला काय झाला, कधी डिस्टन्स काढलंय का, राम इतक्या डिस्टन्स दूर गेला इतक्या स्पीडने आणि इतक्या वेळामध्ये. मी म्हटलं असतं राम moves or Ram runs with, तर राम उसको दूसरा कोणी केली, राम runs with a speed of 10 meter per second and it gains a total time of and it gains a total time of 5 seconds. 5 seconds to cover total distance. Then calculate how much distance it travels. Speed किती सांगितली 10 मीटर पर सेकंड आणि टाइम किती सांगितला 5. मग ह्याच्यावर डिस्टन्सचा फॉर्म्युला नसता काढता आला का, तसं माहिती पाहिजे तुम्हाला डिस्टन्सचा फॉर्म्युला. ठीक आहे, नाही माहिती तर ऐकून घ्या, बघून घ्या. डिस्टन्सचा फॉर्म्युला याच्यावर तू काढता येईल, ह्या याच्यावरतून टाइमला इकडे पाठवा, डिस्टन्स भेटत नाही. टाइमला इकडे पाठवा, डिस्टन्स भेटत नाही. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ठीक आहे, कधी कधी दिसलं तर त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यातून आपल्याला स्वतःहून कॅल्क्युलेट करता येतं, पण त्याच्यासाठी काय पाहिजे, अभ्यास. ठीक आहे, मग इथे किती आलं असतं, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड किती म्हणलं होतं 10 आणि टाइम किती म्हणलं होतं 5, तर किती झालं 50 मीटर. मीटर्स का तर 10 मीटर पर सेकंड बरोबर स्पीडचा फॉर्म्युला. ठीक आहे, हे काय आहे स्पीड. जास्त बरोबर करते का जाऊ, खूप आहे डिस्कस करतात का नंतर सांगेल. खूप आपल्याकडे टाइम 2 वर्ष आपल्याकडे ह्या छोट्या छोट्या गोष्टी एक्सप्लेन करत आहोत. हॅलो, डिस्टन्स अपॉन टाइम, स्पीड. मग डिस्टन्स कशामध्ये मोजतो आपण, लेंथ मध्ये. डिस्टन्स कशामध्ये मोजतो, लेंथ मध्ये. आणि टाइम कशामध्ये मोजतो, टाइम. कुछ भी टाइम कशामध्ये मोजतो, सेकंड मध्ये. बट आपण काय घेणार आहे यांचं, जे त्यांनी ठरवून दिलेले त्या क्वांटिटीचं ते डायमेन्शनचे लेटर्स, सिम्बॉल्स. ठीक आहे, लेंथ साठी काय घेऊ आपण, लेंथ साठी काय घेऊ बोला, मेजरमेंट काढायचे. ठीक आहे, डायमेन्शन काढायचं. लेंथ साठी काय लिहू रे, एल. लेंथ साठी काय देऊ एल आणि टाइम साठी काय देऊ टी. ह्याची पॉवर काय नाही म्हणजे काय 1, ह्याची पॉवर काय नाही म्हणजे काय 1. झालं का, एमएल टी च्या फॉर्ममध्ये. आपलं असं अपॉन मध्ये होतं का स्ट्रक्चर, आपलं अपॉन मध्ये होतं का, नाही अपॉन मध्ये नव्हतं, सरळ होतं. ठीक आहे, काय काय रिक्वायरमेंट असते त्यांची लिहिताना, एम एल आणि टी ह्या गोष्टी यायला पाहिजे. एम एल आणि टी या गोष्टी यायला पाहिजे. एम आहे का, नाही 0. एल आहे का, आहे. कसं 1. आता मी +1 होतो. ठीक आहे, +1 नाही दिलं तरी असतो ना तिथे +1. टी टू दी पॉवर +1 डिनॉमिनेटर का खाली ना, टी टू दी पॉवर +1 मान्य. वरती गेल्यावर काय होईल, वरती गेल्यावर काय होत असतो तो +1 मायनस, वरती गेल्यावर काय होत असतो मायनस. समजा मी असं केलं असतं टी टू दी पॉवर +1, ह्याला आपण 1 टी टू दी पॉवर -1 बी म्हणू शकतो ना, टी टू दी पॉवर -1. परत टी टू दी पॉवर -1 ला 1 नेलं तर टी टू दी पॉवर +1. ते फिरवता येतं, याच्यामध्ये खेळता येतं,
हा प्लस वन खाली होता डिनॉमिनेटरच्या, तो डिनॉमिनेटरच्या वर गेला, साइड बदलली त्याची, म्हणून तो काय झाला मायनस झाला. हे काय झालं स्पीडचं, हे काय झालं स्पीडचं डायमेन्शन. काय झालं स्पीडचं डायमेन्शन. इमॅजिन गोष्ट स्पीडचा फॉर्म्युला की डोएबल करून स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स, अच्छा डिस्टन्स म्हणजे लेंथ, लेंथची पॉवर 1, टी खाली म्हणजे तो वर गेला मायनस. असं सुरुवातीला जर सरावाने एक वेळ अशी आहे की तुम्ही पटकन सांगताल, वाचत राहा, ठीक आहे, कंटिन्यू वाचत राहा. स्पीड झाला, त्याच्यानंतर या स्पीडला व्हेलॉसिटी सुद्धा म्हणतात. स्पीडला व्हेलॉसिटी सुद्धा. काय फरक स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये? ज्यावेळेस तुम्ही खूप मोठ्या अंतराबद्दल डिस्कस करता, खूप मोठ्या क्वांटिटी बद्दल, म्हणजे खूप मोठे डिस्टन्स ट्रॅव्हल 100 किलोमीटर, 1000 किलोमीटर, 10 किलोमीटर, त्यावेळेस तुम्ही स्पीड म्हणता. म्हणजे खूप छोट्या गोष्टी बदलतात, म्हणजे जसं ऍटम्स आहे, ऍटम्सचं इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, त्यावेळेस तुम्ही त्या ऍटम्सची व्हेलॉसिटी म्हणता, त्या पार्टिकलची काय बोलता व्हेलॉसिटी. ठीक आहे, म्हणजे खूप छोट्या गोष्टीसाठी, खूप छोट्या अंतरासाठी जर बोलत असणार, डिस्कस करत असणार, त्यावेळेस तुम्ही व्हेलॉसिटी म्हणता. मग सांगा स्पीड म्हणल्यावरती खूप मोठी गोष्ट आहे म्हणून डिस्टन्स म्हणतात, जे आपल्या जनरल व्यवहारामधला शब्द आहे डिस्टन्स. तसं व्हेलॉसिटी म्हणल्यावरती छोट्या गोष्टीसाठी मिळता जुळता शब्द हवा डिस्टन्स साठी, आणि तो शब्द आहे डिस्प्लेसमेंट. तो शब्द कोणता आहे? डिस्प्लेसमेंट. टाइम तो कुठे पण टाइम असेल ना, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला शॉर्टकट मध्ये एस म्हणतात. ठीक आहे, त्याचा सिम्बॉल आहे डिस्प्लेसमेंटचा एस. डिस्प्लेसमेंट कशात पोहोचणार? डिस्टन्स असते ना एक प्रकार, म्हणजे ते काय झालं लेंथ झालं आणि टाइम, म्हणजे इथे काय झालं रे L0 L1 e to the power minus. सेम तो देणार ना, क्वांटिटी तर दोन्ही सारखी आहे ना. ठीक आहे, स्पीड, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. माहिती आहे का ऍक्सेलरेशन काय असतं? ऍक्सेलरेशन एकतर व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणा किंवा स्पीड अपॉन टाइम म्हणा. ठीक आहे, स्पीड अपॉन, स्पीड आणि व्हेलॉसिटी आता एकच आहे, ही गोष्ट समजली. स्पीड अपॉन व्हेलॉसिटी, स्पीड किंवा व्हेलॉसिटी अपॉन काय टाइम. ठीक आहे, स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम, हा झाला स्पीडचा फॉर्म्युला. आणि डिवायडेशन मध्ये तर अजून एक टाइम आहे ना, डिवायडेशन मध्ये काय अजून एक टाइम, म्हणजे म्हणून मी त्याच्या खाली लिहिला डिनॉमिनेटरच्या. डिनॉमिनेटर टाइमची जागा कुठे कुठे होती? टाइमची जागा कुठे होती? डिनॉमिनेटर मध्ये. टाइमची जागा कुठे होती? डिनॉमिनेटर मध्ये, म्हणून मी त्याला डिनॉमिनेटर मध्येच लिहिलं. बघा, हा टाइम डिनॉमिनेटर मध्ये होता आणि हा सुद्धा डिनॉमिनेटर मध्ये. मी असं लिहिलं असतं तर गोंधळ झाला असता ना तुमचा. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर ना तो वरती जाईल ना सर. गोंधळ करून घेऊ का पहिल्याच लेक्चर मध्ये, त्यामुळे सध्या लक्षात ठेवा काय डिनॉमिनेटर मध्ये. कसं होईल मग डिस्टन्स अपॉन टाइम सॉल्व्ह करायला? सॉल्व्ह केलं तर काय खूप लेक्चर घेणार आहे, ज्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू कसे डिनॉमिनेटर येतात, कसं फिरवायचं, काय फिरवायचं, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करू. ठीक आहे, मग डिस्टन्सचा लेंथ, डिस्टन्सचा लेंथ आणि टाइम इंटू टाइम टी स्क्वेअर. टाइम इंटू टाइम टी स्क्वेअर. याला जर ते डायमेन्शनच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर मास तर नाहीये म्हणून 0, लेंथ आहे 1 आणि टी टू दी पॉवर प्लस 2, जो खाली आहे तो वरती गेला की -2 आहे ना. इथे टी टू दी पॉवर प्लस 2 वरती गेल्यावर -2 झालं. हे तीन फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. स्पीड आणि व्हेलॉसिटी तर एकच, मी दोनच म्हणतो. ठीक आहे, स्पीड व्हेलॉसिटी तर एकच आहे. स्पीडचा फॉर्म्युला, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला हे पटकन सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, डिस्टन्स काय असतं? डायमेन्शन L1 t -1, ऍक्सेलरेशन L1 t -1. ठीक आहे, L1 t -1. त्याच्यानंतर घ्या फोर्स, त्याच्यानंतर घ्या फोर्स. फोर्स डायमेन्शन सांगा. कसं सांगणार? आधी तर फॉर्म्युला माहित हवा. काय असतं फोर्सचा फॉर्म्युला? बोला, फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? फोर्सचा फॉर्म्युला आठवला? मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन. मग काय करणार? मासला m लिहिणार. आता मासाला आतापर्यंत मास आला नाही. ठीक आहे, आता मासाला ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशनला परत व्हेलॉसिटी आपण टाइम म्हणत बसणार का? परत मग तुम्ही काय करणार? अरे ऍक्सेलरेशन सर विसरलो मी, तर मी विसरले. व्हेलॉसिटी आपण, अच्छा मग परत व्हेलॉसिटी आली. अरे बापरे, व्हेलॉसिटी साठी मग डिस्टन्स आपण आहे ना.
डिस्टन्स अपॉन टाइम, आणि हा तर टाइम परत डिनॉमिनेटर मध्ये. अच्छा 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 असं आहे का. अच्छा, मास डिस्टन्सला लेंथ इनटू, ठीक आहे, टाइम आणि टाइम खाली, टाइम आणि टाइम खाली म्हणजे टी चा स्क्वेअर. अरे बाप, मोठं होत चाललं. m1 l1 t - 2. दम लागणार ना तुम्हाला असं केलं तर, बरोबर आहे. म्हणून सराव करा आणि ही जी गोष्ट वाढत जाणारी आहे ती रिड्यूस करत चला. हळूहळू काय करा, रिड्यूस करता. कसं, मास आता m लिहू शकता, ऍक्सिलरेशनला थोडंफार इमॅजिन करू शकता ना, वेलोसिटी अपॉन टाइम. ठीक आहे, वेलोसिटी डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स था l1 डिस्टन्स अपॉन टाइम, टाइम तर खाली आहे +1, वरती गेल्यावर -1, बरोबर. डिस्टन्स था l1 t वरती गेल्यावर -1, m0 l1 t - 1, 0 ला द्या l1 t - 1. वेलोसिटी आणि ऍक्सिलरेशन मध्ये काय फरक आहे, जो वेलोसिटीचा t - 1 आहे तो ऍक्सिलरेशन मध्ये t - 2 लागतो. बाकी लेंथ तर कॉमन आहे ना, लेंथ तर कॉमन आहे ना वेलोसिटी किंवा स्पीड मध्ये, आणि ऍक्सिलरेशन म्हणजे स्पीड तर कॉमन आहे, म्हणजे l1 एकदा, फक्त टाइम मध्ये फरक पडू लागला ना, सेकंडचा स्क्वेअर. ऍक्सिलरेशन ची युनिट काय असते, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्याच्यावर पण डायरेक्ट सांगू शकता, मीटरचा लेंथ सेकंडचा t स्क्वेअर, लेंथ अपॉन t स्क्वेअर. वेलोसिटीची युनिट काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम म्हटल्यावर युनिट काय आहे, डिस्टन्सचे युनिट मीटर आणि टाइमचे युनिट सेकंड. ते झालं वेलोसिटीचे युनिट, मीटर पर सेकंड वेलोसिटीचे युनिट लक्षात ठेवायचं. ऍक्सिलरेशनचे युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. खूप खेळायचे आपल्याला यांच्या सोबत. ठीक आहे, मग सांगू शकतो डायरेक्ट आता मासचा m घेतला, ऍक्सिलरेशनचं काय ना l1 येतो, आणि ऍक्सिलरेशन म्हणजे t⁻². इनडायरेक्टली याचे जे डायमेन्शन झालं ते झालं m1 l1 t - 2. रट्टा मारा, काही मारा, असं आम्ही बोलत रट्टा मारा, आणि मी शिकवत पण रट्टा मारा, बट ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. फोर्सची ह्याच्या साध्या गोष्टी पटकन फॉर्म्युला मध्ये डोळे बंद करून बी किंवा थोडंफार इमॅजिन करून बी सांगू शकता. वेलोसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स l1 t - 1, ऍक्सिलरेशन l1 t - 2, फोर्स m1 l1 t - 2. ठीक आहे, ह्या फॉर्म्युले लक्षातच ठेवायचे. फोर्स तर लक्षात राहिलाच पाहिजे, डायमेन्शन फोर्स तर डायरेक्ट लक्षात राहिलं पाहिजे, आणि फोर्सची गरज खूप ठिकाणी पडते, आणि फोर्स डायमेन्शनची गरज खूप ठिकाणी पडते. ह्या एका फॉर्म्युल्यावर खूप गोष्टी वाचतात. याचं तुम्हाला भरपूर खेळावं लागेल, जसं आता आपण जितकं खेळलो होतो ना तितकं. त्याच्यानंतर घ्या वर्क डन, त्याच्यानंतर घ्या वर्क डन. वर्क डन किंवा वर्क एकच, वर्क डन किंवा वर्क एकच. वर्क डनचा फॉर्म्युला माहिती का रे, माहिती का, नसेल माहिती लक्षात घ्या. फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ते डिस्टन्स असतं. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्टन्स. ठीक आहे, फोर्स बघा, आता माझा फोर्स आलं म्हणजे डायमेन्शन काय मोठं झालं असतं, म्हणून आपण ही व्हॅल्यू लक्षातच ठेवली, m1 l1 t - 2, m1 l1 t1. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्टन्स जे झालं l1, जे झालं l1. l1 इनटू l1, बेस कॉमन आहे म्हणजे पॉवर्सची ऍडिशन. बेस कॉमन माहिती ना, a इनटू a, तिची पॉवर 2, तिची पॉवर 3, बेस सारखा म्हणून घातांकाची पॉवरची ऍडिशन म्हणजे a टू दी पॉवर 5. माहिती काय गोष्टी, अरे बोलो, ठीक है, चलो बोलो. m1 l² t - 2, m1 l² t - 2, l1 into l1 l². क्लियर, बेस कॉमन म्हणून ऍडिशन. हे झालं कशाचा, वर्क डनचा फॉर्म्युला. कशाचा, वर्क डनचा, नॉट द फॉर्म्युला, हा फॉर्म्युला हे त्याचं डायमेन्शन. त्याच्यानंतर घ्या काय असतं वर्क डनचं, m1 l2 t - 2. हे लक्षात ठेवण्यासारखे व्हॅल्यू. ठीक आहे, फोर्स झालं, वर्क झालं. ठीक आहे, पॉवर. त्याच्या आधी एनर्जी घ्या. एनर्जी म्हणजेच काय, एनर्जी आणि वर्क सारखेच आहे ना. एनर्जी आणि वर्क, एनर्जी कधी लागेल, ज्यास वर्क केलं म्हणजे एनर्जी लागेल, म्हणजे इनडायरेक्टली याचा सुद्धा फॉर्म्युला हाच होईल, m1 l1 2 to the power -2. पण एनर्जी कोणती असू द्या, ठीक आहे, एनर्जी कोणती असू द्या, एनर्जी कोणती असू द्या, एक लक्षात घ्या, एक नोट. ठीक आहे, एक नोट, ज्यांचं युनिट सारखं आहे, ज्यांचं युनिट सारखं आहे त्यांचं डायमेन्शन सुद्धा काय असणार, सारखं.
ज्यांचं युनिट सारखं आहे, जसं वर्कचं युनिट काय जूल, वर्कचं युनिट काय जूल, आणि एनर्जीचं युनिट काय, एनर्जीचं युनिट काय जूल. जर युनिट्स सेम आहे तर डायमेन्शन सुद्धा काय होईल सेम, तर डायमेन्शन सुद्धा काय होईल सेम. ठीक आहे. मग वर्क जे युनिट आलं तर तेच एनर्जीचं. मग कोणतीही एनर्जी असू द्या, भले मग ती कायनेटिक एनर्जी का असेल, मग ती कायनेटिक एनर्जी असू द्या. ठीक आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती का रे, शिकला असेल ना, हाफ एम व्ही स्क्वेअर. मग ती पोटेन्शियल एनर्जी का असेल, पोटेन्शियल एनर्जी जरी असली तरी काही हरकत नाही. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला एम जी एच. जी काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी काय रे, ऍक्सेलरेशन ड्यू टू, माहिती ना, जी ची किंमत 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर कशाचं युनिट आहे, ऍक्सेलरेशनचं. म्हणजे जी काय ऍक्सेलरेशन आहे, जी काय ऍक्सेलरेशन आहे. ह्याचं जर कधी विचारलं असतं डायमेन्शन काय जी चं, तर तुम्ही लगेच ऍक्सेलरेशन सांगितलं असतं m0 L1 t टू दी पॉवर -2. ठीक आहे. तो हा जी. ठीक आहे. पण तुम्ही सांगायचं बघा, सॉल्व करून पाठवा मला, ह्याचं डायमेन्शन काय. नंबर हे डायमेन्शन मध्ये कन्सिडर करत नाही. ठीक आहे. जसं की हा नंबर आला तो ब्रॅकेटच्या बाहेर आहे. ठीक आहे. जरी आला तरी तो ह्या ब्रॅकेटच्या काय बाहेर. मग ह्याच्यावरून तुम्ही सांगायचं, ह्याच्यावरून तुम्ही काय करणार, मला ह्यांचं युनिट काय येतं ते सांगायचं. ह्याला सॉल्व कसं करणार, मग डायमेन्शन मध्ये m1 चा m1 लिहिणार, व्हेलॉसिटी v आहे. ठीक आहे. त्याला तुम्ही सॉल्व करणार आणि मला सांगायचं, तुम्ही सॉल्व करून फोटो काढायचे आणि पाठवायचे. इथे युनिट काय येतं बघा, हेच येतं का हेच येतं. आणि एनर्जी म्हणल्यावरती त्यांचं युनिट सेमच आहे. कायनेटिक एनर्जीचं जूल आहे, पोटेन्शियल एनर्जीचं जूल आहे. ठीक आहे. सर्वांची युनिट जर कधी एनर्जी कोणती एनर्जी असू द्या, युनिट तर हेच यायला पाहिजे, जे वर्क का वर्क आणि एनर्जी काय सारखे सारखे. मग हे सारखे मग सगळ्यांची युनिट सुद्धा काय पाहिजे सेम आला पाहिजे. मग तुम्ही ह्याला डायमेन्शनला, कायनेटिक एनर्जीच्या डायमेन्शनला सॉल्व करा, पोटेन्शियल एनर्जीच्या डायमेन्शनला सॉल्व करा. जो कन्फ्युजन होता जी चा तो मी सांगितला, काय जी ऍक्सेलरेशन. एवढं जरी सांगितलं असतं जी काय ऍक्सेलरेशन, तरी तुम्ही सॉल्व करता, तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. क्लिअर आहे. सॉल्व करा, बघा हेच युनिट येतं काय एनर्जीचं, जे वर्कचं आहे. सगळ्या क्वांटिटीज कशा आहेत सारख्या. क्लिअर. 3 4 5 6 7 इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहे. समजतंय. काढून पाठवा फोटो. ठीक आहे. 8 मिनिटं काढायला पाठवा, तुम्हाला भोगा लागणार आहे जर तरी नाही पाठवलं. अडचण असेल नसेल समजत तरी पण विचार, स्लो घेतोय मी खूप. ठीक आहे. 15 मिनिटं सांगण्यासारखी गोष्ट आहे. युट्यूब तुमच्याकडे वापरतच आहात तुम्ही, बघता ना युट्यूबवर असे किती व्हिडिओ पडले जे 15 मिनिटात सांगून मोकळे होऊन जातात. खूप स्लो घेतोय. नेक्स्ट घ्या, समजा काय येतं, प्रेशरचा फॉर्म्युला. आता हा काय सिक्वेन्स आहे मला माहिती नाही, की मी रॅन्डमली देतो आता पहिल्यापासून. प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. फोर्सचा फॉर्म्युला डायमेन्शन डायरेक्टली लिहिणार तुम्ही m1 L1 t टू दी पॉवर -2, m1 L1 t टू दी पॉवर -2. ठीक आहे. आणि खाली एरिया म्हणजे काय आहे, तर L चा स्क्वेअर, मीटर स्क्वेअर. L चा स्क्वेअर म्हणजे काय, मीटर स्क्वेअर. क्लिअर. फोर्स माहिती ना कसं आलं, मास इंटू व्हेलॉसिटी. मासचा m1 व्हेलॉसिटीचा डिस्टन्स अपॉन टाइम. मास इंटू ऍक्सेलरेशन L t टू दी पॉवर. जे काय असेल समजणार तर कसं करायचं पटपट. m1 L टू दी पॉवर 2 जो खाली आहे म्हणजे +2 आहे, वर गेल्यावर -2. पटपट करायच्या गोष्टी. ठीक आहे. L1 आता मी पूर्ण सांगेल, प्रॅक्टिस करणार, भले त्याला समजत नसेल तरी स्लो करा. बट एक वेळ अशी आहे ना की ह्या पटकन सुटल्या पाहिजे या गोष्टी. ठीक आहे. m1 काय होईल मग, पॉवर L1 L मायनस बेस कॉमन. बेस कसा आहे कॉमन म्हणजे एकदाच +1 हे प्लस इथे
मी त्याचे ट्रिकमध्ये चालवतो, ठीक आहे, मॅथ शिकवतोय. +1 -2 प्लस मायनस गुणाकारात मायनस, हे पण नसेल येत ते विचारा. l टू दी पॉवर मायनस. मी खूप आळशीपणाने घेतले गणित, मला माहित नाही आता तुमचे चेहरे मला कळते का नाही कळते, म्हणून मी असंच वरच्यावर सांगितलं. असं अपेक्षा ठेवते की तुम्हाला हे कळेल, ठीक आहे. m1 l1 t टू दी पॉवर -2 आणि l टू दी पॉवर 2. l टू दी पॉवर 2 आला -2 धरा. ऍडिशन मोठ्या संख्येचं चिन्ह काय होऊन जाईल, ते सबट्रॅक्शन होऊन जाईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येऊन जाईल. t टू दी पॉवर -2 t टू दी पॉवर -2 हे झालं कशाचं, प्रेशर. हे झालं कशाचं, प्रेशरचं डायमेन्शन, ठीक आहे. त्याच्यानंतर काय पण घेऊ शकता, इम्पल्स जर कधी आला असता, इम्पल्स काय असतो, खूप छोट्या क्षणासाठी लागणारा हा फोर्स असतो. इम्पल्स काय असतो, खूप छोट्या क्षण, म्हणजे एखादा बॉल जो भिंतीवर मारला आणि ज्यावेळेस भिंतीला त्याचा कॉन्टॅक्ट होतो ना, त्याचा इम्पल्सिव्ह फोर्स लागतो. आणि त्यावेळेस जो फॉर्म्युला असतो तो असतो फोर्स इंटू टाइम. काढण्यासाठी मास इंटू वेलोसिटी पण असतो आणि फोर्स इंटू टाइम सुद्धा. मग फोर्सचा फॉर्म्युला काय वापरायचा तुम्ही, m1 l1 t टू दी पॉवर -2 आणि इथे काय आलं असतं t टू दी पॉवर +1. मग हा t टू दी पॉवर -2 आणि तो t टू दी पॉवर +1 काय झालं असतं, पॉवर -1. येतं का रे पुरानो, येतं ना, क्लिअर आहे. मग इम्पल्स आलं, असे खूप फॉर्म्युले आहेत, बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, स्ट्रेस, स्ट्रेन, हे फॉर्म्युले पुस्तकात तुम्हाला आजच बघायला भेटतील, आताच बघायला भेटतील. 11वीला आल्या इथे तुमचे ऑलरेडी थोडंफार इकडे तिकडे झालेलं आहे कंडिशन, कसं करायचं या लेवलला. मी म्हणत नाही की सर्व फॉर्म्युले करा. ज्यावेळेस तुमचं फिजिक्स अख्खं होऊन जाईल, पूर्ण फिजिक्स, त्यावेळेस मग सगळे फॉर्म्युले ऑलरेडी माहित होणार. मग त्यावेळेस तुम्ही आता चालले का एका महिन्यानी परीक्षा द्यायला, नाही, सगळा सिलेबस झाल्यावर जाणार ना परीक्षा द्यायला. त्यावेळेस तुमचे फॉर्म्युले ऑलरेडी सगळे माहित होऊन जातील. इंडेक्स काय, इंडेक्स म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लाईटचा, स्ट्रेस काय, स्ट्रेन काय, मोमेंटम काय, अँग्युलर मोमेंटम काय, अँग्युलर वेलोसिटी काय, इनर्शिया काय, टॉर्क काय, हर या गोष्टी माहित होतील. एकदा काय गोष्टी माहित झाल्या, येऊ द्या प्रॉब्लेम. डायमेन्शन काढण्याची मेथड तुम्हाला माहिती आहे, फॉर्म्युले माहिती आहे, कसा येऊ द्या, येईल तुम्हाला काढा. जसं की लास्ट एक्झाम मध्ये काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट वरती एक प्रॉब्लेम आला होता 2019च्या नीटला. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट वरती काय आला होता एक क्वेश्चन 2019 ला. त्याचं डायमेन्शन सांगायचं होतं. काय सांगायचं होतं, डायमेन्शन. आता ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कुठे बघायला भेटतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये. काय फॉर्म्युला असतो त्याचा, G m1 m2 डिवाइडेड बाय r². हा फॉर्म्युला असतो. असं नसेल बघितलं तर असं तर बघितलं असेल, G m1 m2 डिवाइडेड बाय r². हा G असा असतो कधीतरी, असा असेल, बाकी काय. ग्रॅव्हिटेशनल फॉर्म्युला, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपल्याला विचारले ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ज्यास ग्रॅव्हिटेशन चॅप्टर सुरू होईल त्यास मी एक्सप्लेन केलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट मध्ये फरक काय, ठीक आहे. ह्याच्यातून G ची व्हॅल्यू काय येणार, आता मी लिहून घे व्यवस्थित. G म्हणजे काय म्हणतो मी, व्यवस्थितच लिहिलंय. G ची किंमत काय येणार, बघ G ची किंमत काय, G का तसाच राहणार. r² इकडे येणार, जो डिनॉमिनेटर मध्ये होता तो इकडे आल्यावरती न्यूमरेटर, आणि जे m1 m2 न्यूमरेटर मध्ये होते ते इकडे आल्यावरती इकडे म्हणजे इक्वल टू च्या इकडे, ठीक आहे. देयरफॉर G इज इक्वल टू f r² m1 m2. ह्याचं डायमेन्शन तुम्ही सांगायचं, ठीक आहे. ह्याचं डायमेन्शन तुम्ही सांगायचं. काढता येईल. हा फॉर्म्युला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. काढता येईल त्याचं डायमेन्शन, काढ. ते अवघड आहे का, फोर्सचा डायमेन्शन तुम्हाला माहिती आहे. r म्हणजे लेंथचा स्क्वेअर, m1 म्हणजे एक मास कॅपिटल, m2 म्हणजे एक मास. जे काय बाकीचं सॉल्व्ह करायचं तुम्ही सॉल्व्ह करा. क्लिअर आहे. एक छोटीशी गोष्ट आहे जी मी सांगितली शेवटची जाता, प्रिफिक्स. माहिती का कोणाला प्रिफिक्स काय असतं, म्हणजे टू दी पॉवर ह्याचा वापर खूप पडणार आहे आता प्रिफिक्सचा. ऑप्शन मध्ये प्रत्येक वेळेस बरोबर 10 kg असेल ती, कधी कधी फिरवतील
10 into 10 to the power 3 kg, 10 into 10 to the power 6 kg. मग हे पॉवरला काय म्हणायचं? जसं 10 to the power 3 ला किलोग्राम म्हणतात, 10 to the power 6 ला काय म्हणतात ते? मेगा म्हणतात. ठीक आहे, 9 ला गीगा. ह्या गोष्टी माहित पाहिजे, बरोबर? बघा आता व्यवस्थित मी इथे एक ब्लँक लाईन लावते जिथे मी 10 to the power 0 लिहितो. काय लिहितो? 10 to the power 0. 10 to the power 0 म्हणजे किती रे? इंडायसेसचा नियम पहिला. ठीक आहे, इंग्लिश मीडियम वाले घातांकाचा पहिला नियम. 10 to the power 0 जर किती असेल तर ते काय असतं? 1. 10 to the power कोणत्या संख्येचा घात 0 पॉवर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते? 1 असते. माहिती का? 10 to the power 0 म्हणजे काय? इक्वल टू 1 असतं. नो प्रॉब्लेम. इथे काही असू शकतं, ग्राम, ठीक आहे, मीटर, लिटर, ठीक आहे, तिथे काही असू शकतं. आता काय बोलतोय मी ते एकदा ऐकून घ्या, कॉन्सन्ट्रेट करून थोडंसं ऐका. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. 10 to the power 0, 10 to the power 1 पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, वरती जाते म्हणजे मी प्लस करतो. 10 to the power 2, 10 to the power 3, 10 to the power 4 आणि 10 to the power वरती असेल 6. 10 to the power अशी खूप आहे. खाली जर कधी मी आलो तर 10 to the power -1, 10 to the power -2, 10 to the power -3, 10 to the power -6, 10 to the power -9, 2, 3, 6, 4 वापरत नाही आपण शक्यतो. ठीक आहे, 10 to the power 9. 1, 2, 3, 6, 9. 2 नंतर 3, त्याच्यानंतर 3 चा फरक पडत जातो. -1, -2, -3, -6, -7. जसं इथे 3 नंतर फरक पडला 3 चा वरती, तसंच खाली सुद्धा 3 चा फरक पडतो. बरं, जास्त जो वापर पडणार आहे, जास्त जो वापर पडेल एक चार्ट देईल इथे. ठीक आहे, एक चार्ट देईल त्याच्यातून तो आपला जास्त वापर पडतो 10 to the power 3 चा, 10 to the power 6 चा, 10 to the power 9 चा, 10 to the power -2 चा, 10 to the power -3, 10 to the power -6, 10 to the power 9. ह्या पॉवर्सचा ह्यांना काय बोलतात? पॉवर्स किंवा प्रिफिक्स. ठीक आहे, ह्या पॉवर्सचा आपल्याला खूप वापर होणार आहे, त्याचा यूज खूप होणार आहे. बघा, 10 to the power 1 असेल तर त्याला तुम्ही काय म्हणा? 10 to the power -2 ऐकले का कधी? 10 to the power -2. आता मी मीटर एखादी लेंथ मोजली, मी म्हणलं 2 into 10 to the power -2 मीटर. ठीक आहे, म्हणजे 10 to the power -2 आणि ह्यांच्यापैकी कोण उचलला? मीटर. इथे काही असू शकतं, नो प्रॉब्लेम, काही घ्या. ग्राम, मीटर, लिटर हे मी बेसिक घेतलं. ग्राम म्हणजे मास मोजलं, ग्राम म्हणजे काय म्हणतो? मास. मीटर म्हणजे लेंथ, लिटर म्हणजे लिक्विड. ठीक आहे, व्हॅल्यू. अजून काय असू शकतं का? काही येईल का? तुम्ही लिहून टाकलं तिथे. पण 10 to the power -2 ऑब्विसली 10 to the power -2 म्हणजे काय असतं? सेंटी. सेंटी. ठीक आहे, आणि हा काय जोडला गेला पुढं? मीटर. हा काय जोडला गेला? मीटर. मग हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. 10 to the power -2 म्हणजे काय? तर सेंटी. सेंटीमीटर स्केल जी असते ना ती वाली. बरं, 10 to the power -2 ला काय म्हणतात? सेंटी. तसं प्रत्येक याला एक नाव आहे. ठीक आहे, मग बघा 10 to the power +1 म्हणजे काय असतं? डेका. ठीक आहे, 10 to the, आता हे विचित्र नाव तुम्हाला ऐकायला भेटलं. ठीक आहे, 10 to the power 1 काय असतं? डेका. ठीक आहे, 10 to the power 2 जो असतो तो असतो हेक्टो. ठीक आहे, 10 to the power 3 माहिती आहे, एखादी 1 into 10 to the power 3 किती? एकावरती 3 शून्य म्हणजे 1000. मी म्हणलं 1 into 10 to the power 3 ग्राम. ठीक आहे, 1 into 10 to the power 3 ग्राम म्हणजे काय? 10 to the power 3 ला काय होतं आपण? किलो आणि ग्रामचा जी किलोग्राम. असं छोट्या छोट्या गोष्टी. ठीक आहे, जे तुम्ही इनडायरेक्टली करता ते मी शिकवतो. 10 to the power 3 ला काय म्हणतो आपण? किलो. 10 to the power 3 ला काय म्हणतो? किलो. मग तुम्ही मास मोजत असाल तर किलोग्राम. ठीक आहे, मास मोजत असाल तर काय म्हणतो आपण त्याला? किलोग्राम. ठीक आहे, 10 to the power 6 10 to the power 6 मेगा. ठीक आहे, 10 to the power 6 त्याला भूक लागली म्हणून फिका पडला. ठीक आहे, मेगा. आणि इथे 10 to the power 9 गीगा. याच्या पुढे पण असतात जे मी चार्ट दाखवतोय ते. ठीक आहे, 10 to the power -1 डेसी. 10 to the power -1 डेसी. 10 to the power -2 आता सांगितलं सेंटी.
म्हणून एखादी लेंथ मोजत असतो आणि आपण म्हणलं 10 into 10 to the power -2 काय मोजतोय लेंथचं युनिट मीटर लेंथचे युनिट मीटर आपल्याला काय म्हणतो 2 10 to the power -2 म्हणजे सरने शिकवले सेंटी म्हणतात ज्यादा सेंटी म्हणतो ठीक आहे 10 to the power -2 सेंटी आणि युनिट काय होतं मीटर तर काय बनला सेंटीमीटर हे असं ते बनलेलं आहे ठीक आहे समजा मी एखाद्याचं मास मोजत असतो समजा मी साखर आणली 2 किलो साखर आणली पण त्या दुकानदाराने 10 into 10 to the power 3 साखर दिली आणि म्हटलं हे घे तुझी ग्राम मध्ये साखर हे घे तुझी 10 into दुकानदारासाठी म्हणत त्याच्या डिजिटल आहे बरं ठीक आहे 10 to the power 3 काय घेतलं साखर कशात मोजतो किलो मध्ये 10 to the power 3 ला काय म्हणू आपण किलो काय म्हणू किलो आणि उरलेला युनिट मासचं ग्राम उरलेला युनिट मासचं ग्राम काय म्हणला 2 किलोग्राम हा त्याचा फायदा आहे ठीक आहे डेसी सेंटी आणि 10 to the power -3 माहितच असेल मिलीमीटर मिलीग्राम मिलीलीटर ठीक आहे 10 to the power -6 मायक्रोमीटर मायक्रोग्राम मायक्रोलीटर ठीक आहे मायक्रो आणि 10 to the power -9 असतो नॅनो ठीक आहे या बेसिक आहे जे आपल्याला नेहमी वापरात येतात त्या मी इथे लिहून दिला ठीक आहे 1 2 3 झालं -1 -2 3 2 5 आणखी आहे ते स्क्रीनवर दिसतं तुम्हाला ठीक आहे क्लिअर आहे पर्यंत तो चार्ट पण लिहून ठेवा नोट्स पाठवा यांच्या सर्वांचे ठीक आहे बाकीचं डिस्कशन नेक्स्ट लेक्चर मध्ये तर तोपर्यंत अभ्यास करा ओके